नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. गेले 2 दिवस शरद पवार यांची मुलाखत संजय राऊत हे घेत आहेत आणि ती आपण बघतोय. उद्याच्या दिवशी त्याच्यातला अखेरचा भाग प्रसारित होईल आणि त्याच्यानंतर आपण त्याबद्दल आणखीन बोलू. आज आपल्याला या मुलाखतीच्या अनुषंगानेच बोलायचं. आज रविवार आहे. एकीकडे अमिताभ बच्चन हे कोरोना बाधित झालेले आहेत. अनुपम खेर यांचे कुटुंबही कोरोना बाधित झालेले आहेत. अभिनेत्री रेखा यांचा बंगला सीलबंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट वाढतं आहे. कोरोनाचं संकट वाढत असताना ही मुलाखत कशाला असा एक सवाल केला जातो. मी हे नाकारत नाही की कोरोनाचं संकट कमी आहे आणि महाराष्ट्र सरकार पूर्णपणे त्याच्यावरती मात करण्यात यशस्वी झाले असा दावा ना महाराष्ट्र सरकार करेल. त्यांनी जर दावा तसा केला तर तो आपण त्याच्यावर टीका करू. तो दावा त्यांनी केलेला सुद्धा नाही आहे, पण असा दावा करण्यात अर्थ सुद्धा नाही. केंद्र सरकार सुद्धा तसा दावा करू शकत नाही, कारण आज जगामध्ये 3ऱ्या नंबरवरती भारताचं स्थान आहे कोरोनामध्ये. जी आधी 10व्या क्रमांकावरती आपण होतो ते आता 3ऱ्या क्रमांकावरती आलेलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारसुद्धा दावा करू शकत नाही की आम्ही कोरोनावरती मात केलेली आहे. हे महाभारताचं युद्ध आहे एक प्रकारचं. 21 दिवसात आपण मात करू वगैरे अशी भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. हे लक्षात आहे ना आपल्या. हे लक्षात ठेवायलाच लागेल आपल्याला. म्हणजे जेव्हा आपण महाराष्ट्र सरकारवर टीका करू, उद्धव ठाकरे सरकारवर टीका करू, तेव्हा केंद्र सरकारवर टीका करायला लागेल. अन्य जी राज्य याच्यामध्ये अयशस्वी झालेली आहेत त्यांच्यावर टीका करायला लागेल. पहिल्यांदा मी थोडक्यात सांगतो की महाराष्ट्रातलं संकट बिकट काय. एक तर आपल्याला माहिती आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये, म्हणजे ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, त्या सगळ्या भागामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करावं लागलं आहे. पुण्यामध्ये सुद्धा टाळेबंदी लागू करण्यात आलेली आहे. जळगाव असेल, औरंगाबाद असेल, या ठिकाणी पुन्हा असाच निर्णय घ्यावा लागला आहे. नाशिकमध्ये सुद्धा रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. पण महाराष्ट्राच्या पातळीवरती, संपूर्ण राज्य पातळीवरती विचार केला तर आकडेवारी काय सांगते. शुक्रवारची आकडेवारी आहे की 7,862 नव्या केसेस एकाच दिवसात आलेल्या आहेत. मोठा आकडा आहे. दुसरं म्हणजे एकूण संख्या महाराष्ट्रातली 2,38,000वर गेलेली आहे. कोरोना बाधितांची संख्या शुक्रवारी 226 मृत्यू झाले आणि एकूण मृत्यूची संख्या आता 9,800च्या पलीकडे जाऊन पोहोचलेली आहे. मुंबईमध्ये 90,000 केसेस आणि 5200 मृत्यू. महाराष्ट्रात 95,000 कोरोनाच्या ॲक्टिव्ह केसेस आहेत. 23,000 मुंबईचे ॲक्टिव्ह केसेस. रिकव्हरी रेट हा जो आहे तो आपला चांगला आहे, 55% आहे. चांगली गोष्ट. पण केस फॅटॅलिटी रेट हा जो आहे तो जो राष्ट्रीय सरासरी 2.72% आहे आणि महाराष्ट्राची आकडेवारी 4.15% आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्राची आकडेवारी जास्त आहे. ही चिंतेची गोष्ट आहे. नंतर सॅम्पल्स जे आपण घेतो की कोरोना झाला आहे की नाही हे बघण्यासाठी चाचणी घेतो, नमुना चाचणी घेतो, त्यापैकी 19% हे पॉझिटिव्ह झालेले. हा सुद्धा दर मोठ्या प्रमाणात आहे. देशाच्या तुलनेमध्ये, अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये हा रेट जास्त आहे. आता एक अशी गोष्ट आहे की रॅपिड टेस्टिंग ही राज्यभर जास्त प्रमाणात झाली तर त्याच्यामुळे CFR म्हणजे जो मृत्यूदर आहे तो, म्हणजे केसेसमधला की ज्या केसेस आहेत त्याच्यामधला जो मृत्यूदर आहे तो कमी होण्याची शक्यता त्याच्यामुळे वाढेल. त्यामुळे या टेस्ट जास्त प्रमाणामध्ये झाल्या पाहिजे टेस्टिंग. आणि CFR हा 1%वरती आला पाहिजे. मी आत्ता किती 4%वर जाऊन पोचले, तो 1%वर आला पाहिजे. आणि पॉझिटिव्ह हे केसेसचा जो रेट मी मगाशी सांगितले 19%, तो 10%वरती आला पाहिजे. असे आदेश हे महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने, म्हणजे राजेश टोपे यांच्या खात्याने सर्व महापालिका आयुक्त असतील, कलेक्टर्स असतील यांना कळवलेत आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकावीत असं सुचवलं. ही पार्श्वभूमी मी यासाठी सांगितली आहे की कोरोनाचं संकट खूप आहे.
त्यामुळे त्या संकटावरती मात करण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारांचे प्रयत्न चालू आहेत, पण ते आणखीन नेटाने जोराने केले पाहिजेत आणि ज्या त्रुटी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत. त्याबद्दल समर्थन करण्याचं कारण नाही. सरकारबरोबर सगळ्यांनी राहिलं पाहिजे, पण त्याचबरोबर आदित्य ठाकरे जे म्हणाले की देवेंद्र फडणवीस जे ठिकठिकाणी जात आहेत, पेशंट्सना भेटत आहेत, त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत, लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत, त्याला त्यांनी हेल्थ टुरिझम असं संबोधलेलं आहे. माझ्या मते महाराष्ट्राचे एक जबाबदार असे नेते आहेत आदित्य ठाकरे, तरुण नेते आहेत, तेव्हा त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. हेल्थ टुरिझम अशा प्रकारे चेष्टा करणं विरोधी पक्ष नेत्याची हे साफ चुकीचं आहे आणि आदित्य ठाकरे यांनी अशी चूक पुन्हा करू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे, आवाहन आहे. विरोधी पक्षांना टीका करण्याचा, लोकांमध्ये जाऊन त्यांची समस्या गोळा करण्याचा अधिकार आहे. त्यांचं ते कामच आहे, कर्तव्यच आहे. आणि मी असं म्हणेन की एक विरोधी पक्ष नेते म्हणून हे सक्रिय आहेत. देवेंद्र फडणवीस हे काही निष्क्रिय राहिलेले नाहीत, हे लक्षात ठेवा तुम्ही. मग त्यांच्याबद्दल मी अनेकदा टीका केली असली तरी हा त्यांचा जो गुण आहे तो आपण त्या गुणाचं कौतुकच केलं पाहिजे. मी कोणाच्याही बाजूने बोलत नाही, जे मला पटतं ते योग्य वाटतं तेच बोलतो. आता आपण मुलाखतीकडे बोलू. आता मुलाखतीचं राजकारण कसं असतं ते बघूया आपण. अमेरिकेमध्ये जरी आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या किंवा पक्षप्रमुखांच्या मुलाखती होतात, ब्रिटनमध्ये होतात आणि या मुलाखतीच्या माध्यमातून रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून राजकारण केलं जातं. आणि हे राजकारण आहे आणि राजकारण करायला म्हणजे त्याच्यात काही चूक नाही. एकीकडे शिवसेना या पक्षाने अधिक सक्रिय झालं पाहिजे. करोनाच्या काळामध्ये पूर्वी जास्त सक्रिय होतं, तेवढा सक्रिय आता राहिले नाही तो. त्याचवेळी मनसेसारखा पक्ष हा राजकीयदृष्ट्या कुठल्याही प्रकारचं त्याला यश न मिळालं असूनही अनेक मनसे कार्यकर्ते नेते ठिकठिकाणी काम करत आहेत. हे मी ज्या भागामधनं तुमच्याशी बोलतो आहे त्या भागाच्या जवळच्या, समजा काळा चौकी भाग असेल, कॉटन ग्रीन भाग असेल, अभ्युदयनगर भाग असेल, परळ व्हिलेज भाग असेल, या भागामध्ये शिवडी भाग असेल, या भागामध्ये मनसेचे कार्यकर्ते हे खूप मोठं काम करत आहेत. आणि केवळ या भागात नाही, अनेक भागामध्ये मनसेचं काम चांगलं करत आहेत, ती चांगली गोष्ट आहे. परंतु त्यामुळे मुलाखत ही संजय राऊत का घेत आहेत, मुलाखतीपेक्षा तुम्ही काम करा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अग्रलेख या विषयावरती लिहा असं ते म्हणाले. हे ठीक आहे, पण संजय राऊत हे राज्यसभेतले खासदार आहेत, संजय राऊत सामनाचे संपादक आहेत. त्यामुळे आपल्या पद्धतीने जे राजकारण पडद्यामागचं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. ती त्यांची चूक आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही. परंतु या मुलाखतीमधून काय साध्य करायचं आहे तर आपण बघितलं तर आज महाविकास आघाडी सरकारमध्ये एक प्रकारचं मतभेदाचं वातावरण आहे, तणावाचं वातावरण आहे. आणि हे सरकार टिकेल की नाही, किती काळ टिकेल असं लोक विचारत आहेत. आणि म्हणून हे विचारत असताना हे वातावरण बदलून टाकावं, आपण शांतता राखावी, यासाठी हे सरकार व्यवस्थित चाललं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न म्हणून हे मुलाखत. आपण जर बघितलं तर काँग्रेस पक्षामध्ये आपण जर बघितलं असतं की काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये मतभेद होते, आपलं काही ऐकून घेतलं जात नाही असं काँग्रेसची तक्रार होती. त्यामुळे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यानंतर समाधान व्यक्त केले, हा भाग वेगळा. परंतु पारनेरच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले, ते उघडकीस आले. पोलीस उपायुक्तांच्या बदल्या होणं, रद्द होणं, पुन्हा हे होणं, याच्यामध्ये बदल होणं, याच्यामधनं सुद्धा उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधले मतभेद समोर आले. त्यामुळे मतभेद झालेलेच नाही असं काही मानता येणार नाही. परंतु शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीमधनं सांगितलं आहे की वेगवेगळ्या भूमिका असतात, हे सगळं ठीक आहे, पण आमच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही, हे त्यांनी महत्त्वाचं विधान केलं. आता हे विधान आपल्याला पटण्यासारखं नाही,
पण एक या आघाडीचे शिल्पकार म्हणून या सगळं पांघरून घालण्याचा प्रयत्न करून आम्ही कसे एकजुटीने काम करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे हे आजच्या 6 महिन्याच्या परीक्षेमध्ये ते असं म्हणाले की मी काही हेडमास्टर नाही, मी रिमोट कंट्रोल नाही आहे, पण या परीक्षेमध्ये ते पास झालेत, उत्तमरित्या पास झालेत असं त्यांनी सांगितलं. आता मुळात संजय राऊत यांनी यांना असा प्रश्न विचारला, म्हणजे असं आहे की हेडमास्टर आहे एखादा माणूस, हेडमास्टर नाही दुसरं नाव द्या त्याला, प्रमुख शिक्षक आहे शाळेतला, मार्गदर्शक आहे, आणि त्यांनी स्वतःच्याच मुलाला सांगायचं की हा पास झाला आहे, उत्तम पास झाला आहे, त्याची कौतुकाने पाठ थोपाटायची. हे असं चालत नाही. या आघाडीचे शिल्पकार शरद पवार आहेत, हे तर उघड आहे, ते स्वतःही मान्य करतील. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांची पाठ थोपटली म्हणून उद्धव ठाकरे उत्तम काम करता आहेत असं कोणी म्हणणार नाही. मी असं म्हणेन की उद्धव ठाकरे यांचे काम समाधानकारक आहे, हा भाग वेगळा. पण उद्धव ठाकरेंच्या कामगिरीचं मोजमाप आहे की जनतेने करायचं आहे. जनतेला काय वाटतं आहे, आज कोरोनाच्या काळामध्ये किंवा निसर्ग वादळाच्या काळामध्ये त्यांचं काम कसं झालं, आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यामध्ये त्यांनी योग्य ती पावलं टाकली की नाही हे जनतेने जोखायचं आहे. जनतेला काय वाटतं हा प्रश्न वेगळा आहे. त्यामुळे शरद पवार काय सांगतात त्याच्यावरून आपल्याला समाधानाची ढेकं देण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट अशी शरद पवारांनी महत्त्वाची जी सांगितली, ज्या पहिल्या भागामधल्या मुलाखतीमधला महत्त्वाचा अंश काय होता, ते असं म्हणाले की या देशातील जनतेला राज्यकर्त्यांना गर्व झाला, दर्प आला तर ते आवडत नाही, आणि म्हणून इंदिरा गांधींचा पराभव करण्यात आला. इंदिरा गांधी इतक्या म्हणजे त्यांना कुठलंही आव्हान नसताना सुद्धा त्यांचा पराभव झाला. आपल्याला माहिती आहे की जनता पक्षाचे लोक, वेगवेगळे पक्षातले लोक एकत्र कसे आहेत, आणि त्यांनी एकत्रितपणे मुकाबला करून त्यांचा पराभव केला, कारण लोकांची तशी इच्छा होती आणि म्हणून सगळे पक्षही एकत्र आले होते. इंदिरा गांधींचं गर्वहरण झालं. मीच पुन्हा येईन असं जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले ते लोकांना आवडलं नाही. मीच येणार याच्यामध्ये दर्प होता, मला कुठलाही पर्याय नाही असं ते म्हणत. हे शरद पवारांनी सांगितलं की हे अतिशय योग्य बोलले शरद पवार. आपल्याला आठवत असेल की त्यावेळी माझ्यासमोर कुठलाही पेलवानच नाही आहे, आमच्याकडे अनेक पेलवान आहेत, समोरच पेलवान दिसत नाही असं देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणत होते. गिरीश महाजन तर म्हणत होते की त्यांना हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या तरी जागा मिळतील की नाही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला, अशा प्रकारचं वक्तव्य ते करत होते. त्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना, जे आपले स्पर्धक आहेत त्यांना बाजूला टाकलं, काहींची तिकीटं कापली, प्रचारामध्ये त्यांना स्थान दिलं नाही, निर्णयामध्ये विश्वासात घेतलं नाही कुठल्याही प्रकारचं. मी भाजपमध्ये सुद्धा असंतोष होता. त्यामुळे ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी जो कारभार केला तो इथे लोकांना तशा प्रकारचा आवडत नाही, आणि म्हणून त्यांची सत्ता गेली असं शरद पवारांनी सांगितलं. आता हे इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना हा भाग पटण्यासारखा आहे, कोणालाही याच्यामध्ये वावगं वाटणार नाही. उलट भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा अनेक नेत्यांनाही शरद पवार यांच्यासारखंच मत आहे, त्यांच्या भावना तशाच आहेत, त्यापेक्षा तीव्र असतील. हे तुम्ही पंकजा मुंडे यांची भावना लक्षात घ्या, एकनाथ खडसे असतील, विनोद तावडे असतील, अनेक नेते आहेत, यांच्या भावना अशाच प्रकारच्या होत्या आणि आहेत. जाहीरपणे ते सांगणार नाही, पण त्या भावना तशाच आहेत. दुसरा भाग त्यांनी असं सांगितला की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे जरी असा दावा केला जात असेल की हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती आम्ही समान सूत्रावरती एकत्र आहोत, हे सगळं ठीक आहे, परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरे हे लालकृष्ण अडवाणी असतील, प्रबोध महाजन असतील, वाजपेयीजी असतील, यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते, त्यांच्याबद्दलच्या त्यांच्या भावना चांगल्या होत्या. पण म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण आणि भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे एका प्रकारचं नाही आहे,
पवारांना त्याच्यामध्ये सुचवायचं, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा त्या दोघांच्या भूमिकांमध्ये फरक आहे. हिंदुत्वाची एक भूमिका सोडली आणि हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, पवारांनी सांगितलं नाही मी सांगतो, की 1984 काय स्थिती होती आपण लक्षात घ्या, की त्यावेळी पुरोगामी लोकशाही दलामध्ये, पवारांच्या पुरोगामी लोकशाही दलामध्ये ज्याप्रमाणे 1978 पुलोद सरकारमध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यात जनसंघ जसा होता त्याचप्रमाणे 84-85 पुलोदमध्ये भाजपचा समावेश होता. त्यावेळी त्यांना बिलकुल यश निवडणुकीमध्ये मिळालं नव्हतं. ते यश त्यांना केव्हा मिळालं, की जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांची 1989 साली आघाडी झाली, तेव्हा त्यांच्या जागा 42 झाल्या, एकदम वाढल्या जागा त्यांनी. त्याच्या अगोदर त्यांना बिलकुल यश मिळालं नव्हतं आणि त्यानंतर हे यश वाढत गेलं. त्यामुळे युती झाल्यामुळेच भाजपला महाराष्ट्राची भूमी जी आहे, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वाढायला वाव मिळाला. शिवसेनेने बोट हातात घेतलं नसतं, हातात धरलं नसतं, प्रमोद महाजनांनी इनिशिएटिव्ह घेतला नसता त्याबाबतचा, आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी पालनपूरला त्यांनी हा ठराव मांडला नसता, सगळ्यांना आपल्या ठरावाच्या बाजूने मतं देण्यास भाग पाडलं नसतं, आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा मैत्रीचा हात पुढे केला नसता, तर भाजपला महाराष्ट्रामध्ये जागा मिळाली नसती. महाराष्ट्र ही काँग्रेसचीच भूमी होती, काँग्रेसच्याच पोटातून राष्ट्रवादी आलेला आहे, हे शरद पवारांना सांगायचं. हाच त्यांचा विचार आहे. हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आपल्याला याच्यामध्ये म्हणता येईल, की त्यांना असं म्हणायचं की हिंदुत्व जर सोडलं तर बाळासाहेबांच्या भूमिका सगळ्या ज्या भूमिका होत्या त्या वेगळ्या प्रकारच्या होत्या. आपण जर लक्षात घेतलं की बाळासाहेबांचं हिंदुत्वही आक्रमक होतं. बाबरी मशिदीच्या वेळी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे असे म्हटलं. त्याचवेळी सुंदरसिंग भंडारी जे भाजपचे उपाध्यक्ष होते, त्यांनी कानावरती हात ठेवले होते, म्हणजे हे कारसेवक कोण आहेत ते आमचा काही संबंध नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. मग ही जी भूमिका होती जबाबदारी न घेण्याची, हात वर करण्याची, पाठ फिरवण्याची, ही जी भूमिका आहे ती भाजपची अनेकदा अशा प्रकारची भूमिका आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण तुम्हाला मान्य असो नसो, ते रोखठोक भूमिका घेतात, एक घाव दोन तुकडे करतात, आणि हाच जो भाग आहे सगळा स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेण्याची भूमिका जी आहे ती राज ठाकरे यांची असते. ते तुम्हाला त्यांची भूमिका मान्य असो नसो, पण ते आपल्या भूमिकेपासून कचरत नाहीत, हा भाग लक्षात घेतला पाहिजे. स्वतः शरद पवारांना असं सांगायचं आहे की शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये विद्वेषाची भावना कधीच नव्हती असं त्यांनी सांगितलं. आपल्याला माहिती की काँग्रेसने शिवसेनेचा उपयोग कसा करून घेतला, शिवसेनेला वसंत सेना कसं म्हटलं जायचं हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करण्याची गरज नाही. बाळासाहेब देसाई असतील, रामराव आदिक असतील, यशवंतराव चव्हाण असतील, ते वेळोवेळी शिवसेनेच्या व्यासपीठावर गेलेले आहेत. रामराव आदिक असतील किंवा बाळासाहेब देसाई यांचं तर शिवसेनेशी चांगले संबंध होते, वसंतराव नाईकांचे चांगले संबंध होते. परंतु शरद पवारांनी जी गोष्ट सांगितली आहे ती अशी की कुठल्याही पक्षाचा नेता एखाद्या निवडणुकीत उमेदवारच उभे करणार नाही, असं करत नाही. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला, ज्याला माझा आणि इवन पवारांचाही विरोध होता, मी आणि पवार एकच नाही, मी माझा विरोध, माझ्यासारख्या अनेकांचा विरोध होता, पवारांचा सुद्धा विरोध आणीबाणीला होता, एकाधिकारशाही पद्धतीने अनेक वेळा बोललेले आहेत ते, पण आणीबाणीला पाठिंबा बाळासाहेबांनी दिला. आपल्याला मंजूर नसलं तरी सुद्धा त्यांनी दिला होता आणि स्पष्टपणे दिला होता त्यांनी. त्याचप्रमाणे एका निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या विरुद्ध कॅन्डिडेटच दिला, असं धाडसही त्यांनी किंवा अशी जोखीम त्यांनी घेतली, आणि तरीसुद्धा शिवसेनेवरचा त्यांचा जो वर्चस्व होता, जी पकड होती ती कायम राहील. कारण शिवसैनिकांचा बाळासाहेबांवरती पूर्ण विश्वास होता की जो काही निर्णय घेतील तो आपल्या भल्यासाठी असेल, पक्षाच्या भल्यासाठी असेल, असा त्यांचा विश्वास होता. ठाण्याच्या एका निवडणुकीमध्ये, पालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली नाही, आणि त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली असेल. काँग्रेसच्या त्यांना असं वाटतं की मुसलमानचं लांगोलचालन करत आलं, त्याच्यावर त्यांनी टीका केली असेल. काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर टीका केली असेल, पण काँग्रेसबद्दल त्यांच्या मनात विद्वेष नव्हता. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना एकत्र काम करू शकतात असं पवारांना सुचवायचं. उलट भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना
त्या दोघांना ज्या वर्गामधनं पाठिंबा मिळतो, भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघ अगोदरचा हा मध्यम वर्गामध्ये, पांढऱ्या पैशा वर्गामध्ये, नोकरदार वर्गामध्ये आणि उच्चभ्रू वर्गामध्ये जातीचा विचार केला तर आपण त्या अगोदर तर म्हटलं जातं शेठजी भटजींचा पक्ष, त्यानंतर त्याचा चेहरा बदलला त्यांचा. पण त्यांचं मूळ कशात आहे हे शरद पवार सुचवत आहेत की ते एका विशिष्ट समाज घटकामध्ये तो जास्त पाळंमुळं ज्याची आहेत असा जनसंघ आणि भाजप होता किंवा आहे. शिवसेना हा नेहमीच हा गोरगरिबांचा पक्ष, कनिष्ठ जातींचा पक्ष, ओबीसींचा पक्ष, मागासवर्गीयांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आणि त्यांनी ज्या भूमिका वेळोवेळी घेतल्या असतील, मग त्या डिसइन्व्हेस्टमेंटबद्दलच्या असतील, मराठी भाषेबद्दलच्या असतील, ज्या असतील त्याचा आणि भाजपच्या भूमिकांचा कुठलाही संबंध नाही असं पवारांना सुचवायचं. उलट काँग्रेस आणि शिवसेना हे मात्र एकमेकाच्या जवळ येऊ शकतात एखादी भूमिका जर बाजूला सारली तर, असं शरद पवारांना सुचवायचं. आणि याच्यामधनं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एक दीर्घकालीन नातं निर्माण होऊ शकतं असं त्यांना सुचवायचं आहे. यामध्ये राजकारण असं आहे की भारतीय जनता पक्षापासून शिवसेनेला दूर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो पवारांनी आपल्या मुलाखतीमधून केला आहे. आणि तोच संजय राऊत ज्या प्रकारचे प्रश्न त्यांना वारंवार विचारत होते त्यावरून आपल्याला दिसून येतो. हा मुलाखतीमधला महत्त्वाचा भाग आहे. दुसरा भाग असा आहे मुलाखतीतला, जो दुसरा भाग जो आपण बघितला असेल किंवा नसेल, त्या दुसऱ्या भागामध्ये शरद पवारांनी काय सांगितलं तर शरद पवारांनी असं सांगितलं की मनमोहन सिंग यांच्यासारखा अर्थमंत्री, नरसिंहराव यांच्यासारखा पंतप्रधान या देशाला लाभल्यामुळे या देशाची आर्थिक दिशा चांगल्या अर्थाने बदलू शकते. आजही मनमोहन सिंग यांच्यासारखा पंतप्रधान असणं आवश्यक होतं देशाला. आणखीन एक त्यांनी गोष्ट अशी सांगितली की आज कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये असेल किंवा देशाला मंदीमधून बाहेर काढायचं असेल, आर्थिक गर्तेतनं बाहेर काढायचं असेल तर पंतप्रधानांनी विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं पाहिजे. ते असं म्हणाले की त्यांनी 1-2 वेळा भेटले सुद्धा, म्हणजे ऑनलाईन मिटिंग्स झाल्या, त्यांच्या व्हिडिओ मिटिंग्स झाल्या, ती चांगली गोष्ट आहे. पण जास्त प्रमाणामध्ये विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं पाहिजे. एवढंच नव्हे तर या क्षेत्रातल्या जाणकारांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा केली पाहिजे. त्यांनी असं सांगितलं की चिदंबरम असतील, मनमोहन सिंग असतील, प्रणब मुखर्जी असतील, ते तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेत असतात. पण आज अशी भूमिका दिसत नाही. मी त्यांना असं म्हणायचं आहे की शरद पवार कधीच आक्रमकपणे, रोखठोकपणे, स्पष्टपणे बोलत नाहीत, काही सुचवत असतात. पण त्यांना हे सुचवायचं होतं की नरेंद्र मोदी या प्रकारचं राजकारण करत नाही आणि हे चुकीचं आहे असंच त्याला म्हणायचं. चीनबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती आपण लक्षात घेतली पाहिजे. हे आपल्याला माहिती की राहुल गांधी जे म्हणत होते त्याच्याशी विसंगत अशी भूमिका शरद पवारांनी घेतली. आणि या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी सुद्धा याबाबत त्यांना ज्या प्रकारचे प्रश्न विचारायचे होते त्यांनी काही विचारले, पण ते समाधानकारक पद्धतीने विचारले नाहीत, त्याचा पाठपुरावा केला नाही. शरद पवार असं म्हणाले की चीनने जी भूमिका घेतली ती चुकीचीच आहे, परंतु आपला जो भाग चीनने ताब्यात घेतला तो 1962 मध्येच घेतला, त्याच्या अगोदर घेतला. 45,000 चौरस फूट आपल्याला माहिती आहे. अक्साई चीन कसा त्यांनी अक्साई चीनबाबत चीननी कशा प्रकारची घुसखोरीची, आक्रमणाची भूमिका घेऊन तो आपल्याकडे घेतला. नेफामध्ये त्यांनी काय केलं हे आपल्याला माहिती आहे. पण 45,000 चौरस मीटर भाग आणि शिवाय अजून 5,000 असंच 5,000 फुटांचं क्षेत्र हे चीननी ताब्यात घेतलं. हे तेव्हाच, आत्ता नाही असं पवार म्हणाले. त्यांनी असं सुचवलं की राहुल गांधी जे म्हणत आहेत की राहुल गांधींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की
नेहरूंच्या काळात हे घडले. राहुल गांधींना हे नक्की माहिती आहे की त्यावेळी चीनने आपल्यावर आक्रमण करून कसा आपला भूभाग गिळंकृत केला होता हे राहुल गांधींना पूर्णपणे माहिती आहे. त्यांना माहीत नाही असं बिलकुल नाही. राहुल गांधी कशाबद्दल प्रश्न विचारतात ते आजच्या घुसखोरीबद्दल. चीनने आपल्याकडे घुसखोरी केलीच नाही असा दावा करण्यात आला. शरद पवार म्हणाले की घुसखोरी तेव्हा झाली होती. आत्ता जे झालेलं आहे ते या मुलाखतीत त्यांनी हा सगळा भाग सांगितला. एका मुलाखतीत त्यांनी असं सांगितलं होतं की वादग्रस्त भाग आहे प्रत्यक्ष नियंत्रणाविषयीबाबत, त्यामुळे सैनिक हे इकडून तिकडे तिकडून इकडे असं जात असतात, त्यांच्यामध्ये हातापायी होत असते. आणि माझ्या काळात असा करार झालेला होता की शस्त्रास्त्राचा वापर करायचा नाही वगैरे. परंतु राहुल गांधी केवळ नव्हे तर निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून ज्यांनी काम केलं आणि त्यानंतर पत्रकार म्हणून काम केले ते अजय शुक्ला असतील, परराष्ट्र खात्यात काम करणारे के.सी. सिंग असतील, अनेक तज्ज्ञांनी दाखवून दिले. शिवाय त्याचे पिक्चर्स रिलीज केले की चीनने गलवान खोऱ्यामध्ये असेल, पेंगॉंग खोऱ्यात असेल, त्या भागामध्ये 8-8 किलोमीटर आपलं क्षेत्र त्यांनी व्यापलं. स्पष्टपणे याची पिक्चर्स रिलीज झालेली आहेत आणि घुसखोरी झालीच नाही असं मोदीजी म्हणत होते. त्याला राहुल गांधींचाच नाही तर इतरांचाही आक्षेप होता. त्यामुळे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असं चित्र रंगवण्याचं याबाबत कारण नाही. अनेक तज्ज्ञांचा याबाबत आक्षेप होता. जे देशभक्त भारतीय जनता पक्ष असेल किंवा कुठल्याही पक्षाचे इतकेच ते देशभक्त आहेत, म्हणूनच त्यांना त्याचा त्रास होतो की चीननी आपला हा प्रदेश गिळंकृत केला. हा प्रश्न होता. आणि जेव्हा लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवरती आणि नंतर डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री यांच्या पातळीवर चर्चा होऊन चीननी माघार घ्यायची आणि भारताने काही भागातनं माघार घ्यायची असं ठरलं, तेव्हा माघार घ्यायची चीनने म्हणजे काय, चीनने घुसखोरी केली हेच आपण मान्य केलं होतं ना. हा प्रश्न संजय राऊतांनी शरद पवारांना विचारायला पाहिजे. कारण 30 वर्षापूर्वी शरद पवार जेव्हा संरक्षण मंत्री होते त्याला जवळजवळ 30 वर्ष होत आली, 25-30 वर्ष. तेव्हाची परिस्थिती आत्ताची परिस्थिती ही जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे शरद पवारांनी त्याबाबत जी भूमिका घेतली आहे ती अजिबात मान्य होण्यासारखी नाही. आणि संजय राऊतांनी त्याबद्दल त्यांना पॉइंटेड प्रश्न विचारण्याची गरज होती, ते विचारण्यात आले नाही. त्यामुळे या मुलाखतीतल्या या भागातली निराशा झाली. परंतु शरद पवारांनी नेहरूंच्या संदर्भात जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली ती लक्षात घ्या. त्यामुळे शरद पवार यांच्याबद्दल वारंवार जरी संशय येत असला तरी नेहरू लाईन जी आहे ती त्यांना मान्य आहे. ते काय म्हणाले की नेहरूंनी अशी भूमिका का घेतली चीनबरोबरच्या मैत्रीची. एक तर आपल्या स्वातंत्र्य म्हणून फार वर्ष झाली नव्हती, आपल्याकडे फारसे रिसोर्सेस नव्हते, तेव्हा शेजारचा देश आहे, मोठा देश आहे. या मोठ्या देशाबरोबर जर मैत्री झाली तर आपल्या कटकटी कमी होती. म्हणून त्यांनी चौवेनलाल यांच्याबरोबर पंचशील करार केला. हे आपल्याला माहिती आहे. शांततापूर्ण सहजीवन दोघांनी कुठल्याही प्रकार एकमेकाला त्रास द्यायचा नाही. कारण पाकिस्तानचा त्रास आपल्याला सुरूच होता. आपल्याला माहिती आहे की 47-48मध्ये टोळीवाल्यांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती, आक्रमण केलं होतं, त्यांना आपण हाकलून लावलं, हा भाग वेगळा. पण त्यानंतर वारंवार त्यांनी पाकिस्तानने आपल्याला त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे चीनशी संबंध आपण चांगले ठेवले, पाकिस्तानला प्रत्यक्षपणे चाप बसेल, आपल्या या बॉर्डर सुरक्षित राहतील आणि आपल्याला आर्थिक पातळीवरती चांगलं काम करता येईल. ही जी नेहरूंची भूमिका होती त्या भूमिकेचं शरद पवार यांनी स्वागत केलेलं आहे. आणि ही जी भूमिका आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आजही नेहरूंची चूक काय झाली असेल असं आपण म्हणू की चीनवर विश्वास ठेवला, पण चीनने दगाबाजी केली हे आपण ओरडून सांगायला पाहिजे. नेहरूंची चूक झाली विश्वास ठेवण्याची, आपण अमान्य करून चालणार, पण त्यांनी दगाबाजी आता गलवानमध्ये नाही का केली दगाबाजी. मग त्यांच्यावरती चीनबरोबर मोदी झोपाळ्यावरती शी जिनपिंग यांच्याबरोबर झुलत होते, शहाळ्याचं पाणी पित होते त्यांच्याबरोबर. दक्षिणेत जाऊन त्यांनी नृत्यकला बघितली, शिल्पकला बघितली, तिथली एकमेकांना आलिंगनं दिली. मग आता मोदींची चूक झाली
नेहरूंची चूक झाली असेल तर मोदींची सुद्धा ही चूक झाली असं आपण मानलं पाहिजे. आणि मग त्यांच्यावर विश्वास ठेवून चीनने आक्रमण केलं, त्याचप्रमाणे आक्रमण केलं. त्यावेळेचं आक्रमण मोठं होतं, हे आक्रमण छोटं होतं. पण दोन्ही वेळात सारख्याच गोष्टी झाल्यात ना या. पण म्हणून नेहरूंचं जे शांततामय सहजीवनाचं जे तत्त्व होतं ते चुकीचं आहे असं बिलकुल म्हणता येणार. पवारांनी आणखीन सांगितलं की शेजारच्या देशांशी संबंध सुधारण्यामध्ये मोदींना अपयश आले. हे शब्द त्यांनी वापरले ना, पण त्यांना हेच म्हणायचं होतं की नेपाळ असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, यांच्याशी आपले संबंध चांगले राहिलेले नाहीत हे त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि ते पूर्वीच्या काळामध्ये चांगले संबंध राहिलेले होते आपले. परराष्ट्र धोरणाच्या मध्ये जी काही दिशा आहे ती दिशा मोदींनी बदलली नाही, थोडीशी बदलली. काय तर अधिक ते ॲग्रेसिव्ह झाले याबाबत. पण त्यांनी वेगळ्या दिशेने प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश आलं नाही हे पवार साहेबांनी नमूद केले, स्पष्टपणे नमूद केले. याच्यावर हे लक्षात घेतलं पाहिजे. मी मोदींचं परराष्ट्र धोरण चुकलेलं आहे, आर्थिक बाबतीत त्यांना यश आलेलं नाही असे अप्रत्यक्षपणे सुचवताना ते जाणकारांशी चर्चा करत नाहीत असंही ते सांगतात. आणि मोदींचं ते वैशिष्ट्य सांगताना ते असं म्हणतात की ते टीम लीडर नाही. कुठलाही नेता जेव्हा सर्वोच्च स्थानी जातो तेव्हा त्याला टीमला बरोबर घेऊन जावं लागतं. मोदीजी याच्यामध्ये मोदीजींची ही शैलीच नाही आहे असं पवारांना म्हणायचं आहे. आणि त्यामुळे मोदीजींचं नेतृत्व जे आहे, मोदीजींची नेतृत्व शैली, त्याच्याबद्दल पवारांनी वारंवार टीकाच व्यक्त केलेली आहे. एवढंच नव्हे तर त्यांना जेव्हा विचारण्यात आले की ते तुम्हाला गुरु म्हणालेले, तेव्हा ते म्हणाले की राजकारणात तसं गुरु शिष्य वगैरे असं काही नसतं. म्हणजे थोडक्यात या बोलण्याच्या गोष्टी आहेत. कुठल्याही प्रकारे गुरु शिष्य संबंध नाहीत हेच त्यांनी याचं सुतोवाच केलेलं आहे. त्यामुळे शरद पवार भारतीय जनता पक्षामध्ये मध्यंतरी जाणार 17 साली आणि 19 साली राष्ट्रवादीला ऑफर होती. स्वतः शरद पवारांनी स्वतः सांगितलं होतं की मोदींनी स्वतः त्यांना ऑफर दिली होती, पण ती ऑफर त्यांनी नाकारली. आणि आता या मुलाखतीमधनं स्वतः त्यांनी स्पष्ट केले दिशा आपली की राष्ट्रवादी काँग्रेस हे भारतीय जनता पक्षाच्या दिशेने जाणार नाही आणि हे सरकार चांगलं चाललं आहे, हे स्थिर राहील अशी त्यांनी ग्वाही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या मुलाखतीमधल्या ज्या काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या आपल्याला याच्यामध्ये सांगितलंच आहे. पण त्या मुलाखतीमधल्या काही ज्या गोष्टी राहिल्या असतील माझ्या बोलण्यामधून त्यासाठी त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की एक गोष्ट त्यांनी सांगितली अशी की लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे देशाच्या पातळीवरती जेव्हा निर्णय लागले निवडणुकीमध्ये ते वेगळे आणि राज्याच्या पातळीवरती निर्णय वेगळे लागले. त्यामुळे काही राज्यामध्ये सरकार बदलली होती. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की होतं आणि आहे की हे चित्र जे आहे ते बदलता येऊ शकतं. म्हणजे राज्यामध्ये जर वेगळं जर पायंडा पाडला जात असेल, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होत असेल तर याचा अर्थ भाजपचा केंद्र स्तरावरती सुद्धा पराभव होऊ शकतो असंही त्यांना म्हणायचं होतं. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली होती की मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की 105 भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. हे मी तुम्हाला सांगितलं की आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 123 भारतीय जनता पक्षाने मिळवल्या होत्या. त्यामध्ये मोदीजींच्या करिश्म्याचा उपयोग झाला होता. देवेंद्र फडणवीसांनी जे मेहनत घेतली त्याचाही त्यांना फायदा झाला होता. 130 व भारतीय जनता पक्षाचे जेव्हा वेगवेगळे लढले होते विधानसभेमध्ये गेल्या वेळी तेव्हा भाजपला 123 जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपली ताकद दाखवून दिली होती. आणि त्यावेळी काय झालं होतं की लोकांना बदल हवा होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांची शक्ती कमी झाली होती आणि त्यामुळे या दोघांचंही बळ वाढलेलं होतं. पण त्याच्यामध्ये मुख्य जो भाग झाला तो असा की लोकांना चेंज हवा होता आणि चेंज कुठल्या माध्यमातून तो मोदींच्या माध्यमातून बदल हवा होता. मोदींची प्रतिमा, मोदींचा करिश्मा, मोदींनी घेतलेल्या सभा याचा फायदा भाजपला झाला आणि भाजपने स्वबळावरती 123 जागा मिळवून दिल्या. या जागा कमी नाहीत, यश चांगलंच त्यांनी मिळवलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण त्या 123च्या जागा 105 वरती आल्या आणि 105 जागा जेव्हा भाजपवाले म्हणत होते की विधानसभा निवडणूक 2019 मध्ये
आम्हाला 100% जागा मिळतील असा दावा केला जात होता. आधीचा असा दावा होता त्यांचा. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 150च्या पुढचा पल्ला गाठायचा होता भाजपला. आमच्या समोरचे तर कोणी काहीच नाही असे म्हणत होते. आमच्या विरोधात कोणी आलं तर त्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करू अशी भाषा केली जात होती. 123च्या 105 जागा आल्या आणि 105 जागा कशा आल्या तर त्यापैकी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून अनेक नेते, बडे नेते आणले गेले. जे मतदारसंघ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी जपले होते ते आपोआप भाजपकडे आले. ते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि शिवाय शिवसेनेची जी मदत झाली होती भाजपला अनेक वर्ष, ती कशी विसरून चालली. रामदास आठवले म्हणतायत की स्वतंत्रपणे जर भाजप लढली असती तर त्यांना 140-150 जागा मिळाल्या असत्या, तसं रामदास आठवले म्हणतात. आता रामदास आठवले हे आता राजकारणी म्हणून नाही, चारोळीकार म्हणून ओळखले जातात. आणि ती चारोळीसुद्धा कशी असते हे आपल्याला माहिती, कुठल्या दर्जाची ती चारोळी असते. ते एका मनोरंजन पातळीवरती जाऊन पोचलेले आहे. ठीक आहे, आठवलेंना आता गंभीरपणे कोणीच घेत नाही. आठवले तर असं म्हणाले की शरद पवारांनी आमच्याकडे यावं, NDAमध्ये यावं असं ते म्हणाले. आता आठवलेंना NDAमध्ये आठवलेंना काय स्थान आहे हे आपल्याला माहिती आहे. ते असं म्हणाले होते की गेल्या वेळी मी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर होतो, आता मी यांच्याबरोबर हवा बदलली आहे. तर हवा ही 2024ला बदलायला लागली तर ते या इकडे येतील आणि ते मोदींना म्हणतील की तुम्ही शरद पवारांबरोबर या, UPAच्या सरकारमध्ये सामील व्हा, तुम्ही सोनिया गांधींबरोबर या. आठवले काही बोलू शकतात, त्यामुळे आठवलेंना तेवढं गंभीरपणे घेण्याचं कारण नाही आहे. परंतु प्रमोद महाजन असेल, बाळासाहेब ठाकरे, वाजपेयी यांचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा होता. आणि आत्ताचा जो काळ आहे तो काळ आहे तो एकाधिकारशाहीवादी अशा प्रकारच्या मोदींच्या नेतृत्वाचा काळ आहे. आणि या नेतृत्वामध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ शकणार नाही. आणि एक प्रकारे संकेत शरद पवारांनी असेही दिले, तसं आपण म्हणूया की मोदींच्या नेतृत्वावरती काम करण्याच्या पद्धतीवरती त्यांनी जेव्हा टीका केली तेव्हा अर्थातच राष्ट्रवादी आता भाजपबरोबर जाणार नाही असं आपण धरून चालूया. आता याबाबत असं म्हटलं जातं की पवारांच्या बाबत काहीच सांगता येणार नाही. मी असं म्हणेन की नक्कीच तसं आहे, पण पवारांच्या बाबतीत काय, राजकारणात कुठलीही गोष्ट ही स्थिर नसते. पण आज घडीला जर याचं आपण जर इंटरप्रिटेशन करायचं ठरवलं असेल या सगळ्या 2 मुलाखतींच्या तुकड्यांचं, तर पवारांनी स्वच्छपणे आणि स्पष्टपणे आपली भूमिका सांगितलेली आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे आयडिओलॉजिकली एकत्र येऊ शकत नाहीत. कारण एखादा मुद्दा सोडला तर त्यांच्यामध्ये मुळातच भिन्नता आहे. त्यांचा पाठीराखा वर्गही वेगळा आहे, त्यांचे विचारही भिन्न आहेत. उलट शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यामध्ये विचारामध्ये सुद्धा एक प्रकारचं साधर्म्य आहे, काम करण्याच्या पद्धतीमध्ये साधर्म्य आहे. त्यामुळे ते दीर्घकाळात हेच लोक एकत्र येऊ शकतील. म्हणून शिवसेनेला भारतीय जनता पक्षापासून पूर्णपणे तोडण्याची एक करामत किंवा तो प्रयत्न हे संजय राऊत आणि शरद पवार यांच्या आत्तापर्यंतच्या 2 मुलाखतींमधनं केलेला आहे. आणि मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल शरद पवारांनी वारंवार वेगवेगळ्या प्रकारे टीका केलेली आहे. आणि त्यामुळे मोदी आणि आपण एकत्र जाऊ शकणार नाही याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. हा या मुलाखतींचा अर्थ आहे. मुलाखतींमुळे राजकारण होतं का? मुलाखतींमुळे राजकारण केलं जातं. मी तुम्हाला सांगितलं की गेल्या राज ठाकरे यांनी जी मुलाखत शरद पवारांची घेतली त्यावेळी काय बोललं गेलं की आता राज ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाते. प्रत्यक्षामध्ये तसं घडलं नाही, पण राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एक प्रकारे अनुकूल भूमिका घेतली आणि मोदींवर आपले लाव आहे तो व्हिडिओ या प्रचारातनं सणाणून टीका केली. राज ठाकरे यांनी शरद पवार यांची जी मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीमध्ये शरद पवार काय म्हणाले होते? पवार असे म्हणाले होते की राज ठाकरे यांना तरुणांचा मोठा पाठिंबा आहे आणि तो तरुणांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळेल. आजही राज ठाकरे किंवा मनसे मागे तरुण मोठ्या प्रमाणात आहेत, त्यांच्या मागे सदिच्छा आहेत, त्यांना मनसेच्या मागे सदिच्छा आहेत तरुणांच्या अजूनही. पण त्या सदिच्छांचं रूपांतर मतांमध्ये होत नाही, ही दुर्दैवी वास्तव आहे.
त्यामुळे त्या मुलाखतीमधनं काय झालं, राज ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत अधिक इंटरेस्टिंग झाली. याचं कारण असं आहे की राज ठाकरे हे अधिक कडक बोलणारे, आकर्षक बोलणारे असे आहेत. शरद पवार हे मुलाखतीमधून फार चटपटीत चटकदार असे कधीच बोलत नाहीत. ते त्याच्यामधून काही संदेश देत असतात, संकेत देत असतात, काही गोष्टी हळूहळू उलगडत असतात. स्पष्टपणे, रोखठोकपणे, इंटरेस्टिंग पद्धतीने बोलणारे म्हणून शरद पवार हे कधीही प्रसिद्ध नव्हते आणि नाहीत. संजय राऊत मात्र त्यांना वेगवेगळ्या प्रकारे असे टोकदार प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करून मुलाखत इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करत होते. पण ही ऐतिहासिक मुलाखत आहे, ही खळबळजनक मुलाखत आहे असा जो ते दावा करत होते, तसं आत्तापर्यंतच्या 2 भागामधलं काही दिसलं नाही. संजय राऊत लिहितात, चटकदार लिहितात, चमचमीत लिहितात, वाचनीय लिहितात. ही मुलाखतही चमचमीत वाचनीय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, श्रवणीय करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पाहणीय करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु आता 3ऱ्या भागातनं काहीतरी खळबळजनक, काहीतरी इंटरेस्टिंग मिळेल अशी अपेक्षा करूया आपण. परंतु संजय राऊतांनी आज जी मी मुलाखत बघितली त्यामध्ये जे प्रश्न विचारण्याची, चीनच्या संदर्भात विचारण्याची जी आणखीन गरज होती, टोकदार प्रश्न विचारण्याची, त्याबाबत माझी निराशा झाली आहे. पण एका महाविकास आघाडीचं व्यवस्थित चाललं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यामध्ये मात्र ही मुलाखत संजय राऊत, शरद पवार यशस्वी झालेले आहेत. अर्थात त्याच्यामुळे करोनाच्या काळामधले प्रश्न हलके झालेत असं मी बिलकुल म्हणणार नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीने अधिक नेटाने, जोमाने काम करण्याची अपेक्षा आहे. एवढं बोलून मी इथे थांबतो. नमस्कार.